सरकारमध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांनी चौथ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली आणि जळगावच्या पालखीमध्ये मोठा जल्लोष या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। या ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी असेल, कार्यकर्त्यांचा जल्लोष असेल, मोठा आनंद या ठिकाणी कार्यकर्ते व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत। मंत्री गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रतापराव पाटील हे सुद्धा या ठिकाणी सहभागी झाले। आनंदामध्ये फटाके फोडून असेल, कार्यकर्त्यांना नाचत असेल, एकमेकांना पेढे भरून या ठिकाणी आनंद साजरा केला जातोय। आपण पहिली प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत मंत्री गुलाबराव झाल्यानंतर। काय सांगाल भाऊ, आज तुमचे वडील जे आहेत गुलाबराव पाटील यांनी चौथ्यांदा आज मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे, कसा आनंद आहे? आनंद आपण बघतात या ठिकाणी एक जल्लोषाचं वातावरण या गावात आणि प्रत्येक कार्यकर्त्यांचा तन मन धनातील नामदार मोदय चौथ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेत आहे। आनंद हा गगडी मावत नाही आणि एक उत्साह जल्लोष या ठिकाणी गावात आतिषबाजी असेल, पेढे वाटप करून असेल, LCD स्क्रीनद्वारे या ठिकाणी शपथविधी पाहिला जातो। गुलाबराव पुन्हा मंत्री झाले चौथ्यांदा, आनंद आहे आम्हाला। माहिती होतं आम्हाला, लाडक्या बहिणी भाऊच्या पाठीशी होत्या, आम्हाला 1 महिना आधी सांगायच्या द्या, चिंता करू नका, आम्ही भाऊंच्या बहिणी आहे, आमच्या दुखासुखात भाऊ नेहमी येतात, आमल्या देवकरशी काही लेणं देणं नाही, आमल्या फक्त गुलाब भाऊ पाहिजे। मंत्री गुलाबराव पाटील पुन्हा मंत्री होणार नाही, आमदार होणार नाही अशी या ठिकाणी टीका होती। विधानसभा मतदारसंघात चौथ्यांदा गुलाबराव पाटील हे मंत्रिपदाची आज शपथ घेतली, काय आनंद वाटतोय कार्यकर्ता? खूप आनंद वाटतंय, सर्व गावकरी इथे जमलेले आहे, खूप आनंद वाटतंय। भाऊनी चौथ्यांदा वेळा शपथ घेतलेली आहे, खूप चांगलं वातावरण गावात, खूप आनंद वाटतंय सगळ्यांकडून। भाऊ धाकधूक होती का भाऊंना मंत्रिपद मिळेल की नाही मिळेल? धाकधूक होती? नक्की मिळणार आहे भाऊना मंत्रिपद, आम्हाला आशा होती भाऊना मंत्रिपद 100% मिळणार आहे। मोठा आनंद या ठिकाणी कार्यकर्ते व्यक्त करताना पाहायला मिळत आहे। गुलाबराव पाटलांनी चौथ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली आणि त्यांच्या पालती गावामध्ये त्यांचे चिरंजीव प्रताप पाटील यांच्यासह कार्यकर्ते वाजत गाजत या ठिकाणी नृत्य करत जल्लोष करताना पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन चेतन शिंदे, किशोर पाटील, केविन मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।